चुलीवरची तव्यातली अंड्याची पोळी. तर ह्याच्यामध्ये घातलेला आहे मी छान असा कांदा, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ आणि टोमॅटो नाही घातलेलं. तर आता हे केलेलं आहे मी. छान असं एकत्र केलं, तव्यात तेल घातलं आणि सगळीकडे छान असं पसरून घेतलं. तर ही आहे आमची गावाकडच्या पद्धतीची चुलीवरची मस्त अशी तव्यातली अंड्याची पोळी. तर भाजी काय बनवलेली आहे? भाजी आज मी बनवलेली आहे मस्त मटकीचा रस्सा. मोड आलेली मटकी, तिचा रस्सा बनवलेला आहे. तर आता मी छान अशा दुसऱ्या पण पोळ्या बनवून घेणार आहे. तर इकडे बघा मटकीचा रस्सा तयार करून घेतलेला आहे. त्याच्यात पण कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर कुटून मस्त गावाकडच्या येसराची मटकीचा रस्सा. मला मोड आलेल्या मटकीचा रस्सा खूप आवडतो. मिसळ टाईप जशी आपण भाजी करतो तशी, फक्त यात मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण घातलं आणि खोबरंही घातलेलं आहे. झालेले आहेत माझ्या भाकरी बनवून. ही एक आहे ना भाजीची भाकरी बनवली. सकाळची थोडीशी भाजी होती. मग गरम गरम ती भाकरी खूप छान लागते म्हणून भाजीची भाकरी बनवली. ज्वारीच्या बाकीच्या भाकरी. बाजारावरून आले, चहा वगैरे घेतला आणि लागले स्वयंपाकाला. तर घेतला स्वयंपाक बनवून. ही अंडी ठेवलीत, ह्याचे पण बनवायचं. काय झालं आत्याने शेंगा फोडून घेतल्यात ना, त्या सालांवर मी ते ठेवले, कारण खाली ठेवलं की फुटतात वगैरे म्हणून. आणि कांदा कोथिंबीर इकडे मला आत्याने छान असं चिरून दिले दुसऱ्या अंड्याच्या पोळीसाठी. तर कसं वाटलं आमची चुलीवरची अंड्याची केलेली पोळी? तुम्ही काय म्हणता ते पण सांगा. तुम्ही कशी करता तेही नक्की सांगा. आणि बनवलेला मटकीचा रस्सा तोही कसा आहे तोही नक्की सांगा. आणि या सगळ्यांनी छान असं रानातलं जेवण करायला भेटूया पुढच्या व्हिडिओत.